कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। रायगडमध्ये कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली। कुंडलिका नदीची पाणी पातळी 24 मीटरवर तर अंबा नदीची पाणी पातळी 9 मीटरवर, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। तळकोकणामध्ये पावसाचा जोर कायम। जाणवली नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली। कणकवलीमधील महत्त्वाची ठिकाणं असलेल्या गणपती सानाला पाण्याचा वेढा। राजापूरमध्ये कोदवली आणि अर्जुना नदीला देखील पूर। नद्यांचं पाणी राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पोहोचलं। मध्यरात्री राजापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। आज देखील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री सोनवी, बाव नदीनं रत्नागिरी तालुक्यातील काजळी तर राजापूरमधील कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडली। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। विश्रोळीच्या पूर्णा प्रकल्पाचे सर्व 9 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। चांदूर बाजार तालुक्यामध्ये पूरस्थितीची शक्यता। रायगडमधील महाडमध्ये सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली। पाणी पातळी वाढली तर महाड शहरामध्ये सावित्री नदीचं पाणी शिरण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली। कुंडलिका नदीची पाणी पातळी 24 मीटर तर अंबा नदीची पाणी पातळी 9.5 मीटरवर। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील एलदरी धरण 100% भरलं। धरणाचे 10 दरवाजे उघडले। पूर्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। बीडच्या वडवणीमधील कुंडलिका धरण 100% भरलं। दोन्ही दरवाजामधून 37.58 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कुंडलिका नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या परळीसह अनेक गावांना पाणी पुरवणारं नागापूर धरण ओव्हरफ्लो। गेल्या 2 दिवसांपासून परळी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। परळीतील अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले। गोंदिया जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये पावसाची दमदार हजेरी। धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांना उकाड्यापासूनही दिलासा। बुलढाण्यातील जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर। नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह इतरही पिकांचं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या परळी तालुक्यातील रामेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस। कापूस, ऊस आणि सोयाबीनच्या शेतात पाणी शिरलं। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। परभणी जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पावसाची उघडी। पिकांमध्ये मात्र अद्यापही गुडघाभर पाणी। खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। 70% पिकं धोक्यात। 52 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पुरामुळे शेतीचं नुकसान। पैनगंगा नदीला भीषण पूर। अर्ली, भीमकुंड, सावंगी, संगम, ठाणेगाव, सागदामधील शेती पाण्याखाली। आमदार राजू तोडसा यांच्याकडून पाहणी। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गंगामसला, आडोळा या शिवारामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस। सोयाबीनचं मोठं नुकसान। नुकसान न झालेल्या पिकांचं पंचनामे करून मदत करण्याची मागणी। नाल्याला आलेल्या पुरामध्ये 1 जण वाहून गेला। वर्ध्याच्या आर्वीतील बोथली किन्हाळ्याजवळील ही घटना। शोध आणि बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू। धाराशिवच्या परंड्यामध्ये लागवड केलेलं कांद्याचं पीक नदीच्या पुरात वाहून गेलं। शेतकऱ्यांकडून नुकसानीचं तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर। नदीकाठावरची शेती खरवडून निघाल्यानं नुकसान। सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह इतरही पिकांचं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस। नद्यांना महापूर। शेती साहित्य आणि विहिरींचं मोठं नुकसान। पुण्यामधील मुळा मोठा नदीपात्रातील रस्ता प्रशासनाकडून बंद। नदीपात्रामध्ये अडकलेली वाहनं टोईंग करून बाहेर काढली। नदीपात्रामध्ये कुणीही उतरू नका, प्रशासनाचं आवाहन। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कान साखुऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस। पावसामुळे 16 गावांचा संपर्क तुटला। वाडा नदीतून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील वाई इथल्या कृष्णा नदी पात्रालगत असणाऱ्या प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं। मंदिरातील गणपती मूर्तीच्या पायाला पाणी टेकलं। कृष्णा नदी पात्रामध्ये 8,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग। साताऱ्यातील कोयना नदीजवळच्या झाडावर 11 माकडं अडकली होती। एनडीआरएफच्या टीमनं 11 माकडांना सुखरूपपणे बाहेर काढलं।
कोयना धरणामधून 7व्यांदा पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली आहे। कोयना धरणामधून 89,100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर। खडकवासला धरणामधून मुळामुठा नदीपात्रामध्ये 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मुळामुठा नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। कर्नाटकातील अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सोमवारी दिवसभरात चांगला पाऊस। पानशेत, वरसगाव, टेमघर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणही ओव्हरफ्लो। धरणाच्या 16 दरवाजांमधून 13,000 क्युसेकनं नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुणे शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी। पूरस्थिती नियंत्रणात जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। सीडीएस डाटा दिला होता तो चुकीचा होता असं ट्विट आता त्यांनी केलंय। त्यावरून राहुल गांधी यांनी राज्यातील मतदारांवर आरोप केले। राहुल गांधी सिरियल लायर आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा। सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती। जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना गुलाबराव देवकर यांनी नियमबाह्य 10 कोटींचं कर्ज घेतल्याची तक्रार। झुरखेडामधील संचालक सुरेश पाटलांची सहकार विभागाकडे तक्रार। जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचं देवकर यांच्याकडून 1 रकमी कर्जाची वसुली करण्यासंदर्भात जिल्हा बँकेला पत्र। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून